सत्तेकडे वाटचाल करत असलेली जी काही प्रसार माध्यमं आहेत किंवा आपल्याकडची एकूणच माध्यमं, याबद्दल आज आपण त्याचा थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न करतोय. दैनिक प्रहारचे संपादक महेश म्हात्रे आज आपल्या बरोबर आहेत. आपल्याला जो काही एक फोन आला होता त्याबद्दल काय? त्यांनी जो प्रश्न विचारला तो म्हणजे आर.के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन, सकाळी मी काय पुन्हा याच्यात काय आणखीन वाचू असा त्याच्या डोळ्यासमोर प्रश्न असतो. तर त्यांचा तो म्हणजे आर.के. लक्ष्मण यांनी ज्या पद्धतीने ते कार्टून काढलं होतं मला आठवलं पुन्हा एकदा ते. तर तो जो प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाच्या मनातला, तो जरी खरा असला तरी पण आज भारतामध्ये दरवर्षी वर्तमानपत्र वाचणाऱ्यांची संख्या वाढत चालली. आज जगभरातला जर ट्रेंड आपण लक्षात घेतला तर जगातल्या सगळ्या प्रगत देशांमध्ये वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, परंतु भारतात वाचणाऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे किती प्रसार माध्यमं वाढली, किती चॅनल्स आले किंवा वेबसाईट्स आले, तरी वर्तमानपत्रांचं महत्व आज जे आहे ते कायम राहणार आहे. तुम्ही जसं म्हणालात की आता ह्याची जी आवड आहे ती अजूनही आहे आपल्याकडे. घरामध्ये पेपर येत असतात, ते सर्वांच्या हातात पडत असतात, प्रत्येक वयोगटातल्या माणसाकडे. चित्रपटाला आपण जात असताना आपल्याला अशी वेगवेगळी सर्टिफिकेट्स दिसतात की या व्यक्तीने एवढ्या वयाच्या बघाव्यात न बघाव्यात. इथे तसं पाळलेलं नसतं, तर ते त्याच्याबद्दल भान कितपत जपलं जात आहे? त्याच्याबद्दल विशेषतः मराठी वर्तमानपत्रांमध्ये बऱ्यापैकी भान जपलं जातं, परंतु इंग्लिश वर्तमानपत्रात दिवसेंदिवस ज्या पद्धतीची छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत आणि ज्या पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या खरोखरच चिंता वाटावी अशा आहेत. किंबहुना त्याच्यासाठी एक सेल्फ सेन्सॉरशिप किंवा स्वतःची एक काहीतरी एक शिस्तबद्ध यंत्रणा असली पाहिजे वर्तमानपत्रांची, की त्यांनी त्या गोष्टी छापायच्या की न छापायच्या हे ठरवलं गेलं पाहिजे. त्यामुळे सेन्सॉर जसा चित्रपटांना आहे तसा तो वर्तमानपत्रांना नाही, याचा आम्ही गैरफायदा घेऊ नये असं मला एक जबाबदार संपादक म्हणून प्रामाणिक. आपण एथिक्स जसं म्हणतो, नीती तत्व, त्याचं कितपत पालन होतं सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये? सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये आपल्या भारतीय याच्यातून परिप्रेक्ष्यातून बघितलं तर एक लक्षात येतं की ही जी नीती तत्व आहेत याच्यावर जितकी चर्चा प्रगत देशांमध्ये, युरोप, अमेरिकेमध्ये होते तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे होत नाही. आणि त्यामुळे ज्या चुका व्हायला नकोत त्या होतात. म्हणजे जरी ठरलेलं असतं की एखाद्या मुलीवर बलात्कार झालेला असेल, स्त्रीवर बलात्कार झालेला असेल तर तिचं नाव दिलं नाही पाहिजे, परंतु दुर्दैव असं आहे की आमच्याकडे जबाबदार मंत्रीच ते नाव जाहीरपणे सांगतात आणि मग आपण तिथे वर्तमानपत्रांना दोषी कसे ठरवणार. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जसं समाजातल्या मोठ्या लोकांचा पाय घसरतो तसा वर्तमानपत्रांचा सुद्धा घसरतो. परंतु अजूनही असे जबाबदार संपादक आहेत की जिथे वर्तमानपत्राची जी नीती तत्व आहे ती नीती तत्व चांगल्या पद्धतीने अजून तरी मराठी वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला असं चित्र दिसतंय. रेखा लेले बोलतात अंधेरीहून. हॅलो हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार रेखा, बोला. नमस्कार. मला या निमित्ताने सांगायचं आहे की प्रत्येक वर्तमानपत्राने आठवड्याला एक छोटी चौकट याच्यासाठी राखून ठेवावी की आता आपण राज्यसभेत मी काहीतरी लोकांची मतं मागितलेली असतात वेगळ्या वेगळ्या प्रश्नाविषयी. ती लोकांना सहजासहजी कळत नाहीत की किती तारखेपर्यंत पाठवायचे, कोणत्या पत्त्यावर पाठवायचे वगैरे. तर यासाठी एक वार आणि एक चौकट जर प्रत्येक पेपरने शिल्लक ठेवली तर सर्वसामान्य माणसाला कळेल. नाहीतर काय होतं, फक्त 5 वर्षांनी मत देणं एवढंच आपलं काम आहे का असं वाटतं. खरं हा मुद्दा अतिशय चांगला आहे त्यांचा. आणि त्या ज्या म्हणाल्या की बऱ्याचदा राज्यसभा किंवा लोकसभेकडून एखाद्या विषयावर विधेयक करायचं असतं किंवा काही ठरवायचं असतं तेव्हा लोकांची मतं मागितली जातात. आणि इव्हन आपल्या महापालिकेला सुद्धा एखादा कुठला नवीन गोष्ट करायची असेल तर लोकांची मतं मागितली जातात आणि त्या संदर्भात जाहिराती सुद्धा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असतात. फक्त आपली जरा नजर पाहिजे त्या सगळ्या शोधण्याची. आणि याच्या जोडीला तुम्ही जर राज्यसभेची वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, त्याला जर नियमित भेट देत राहिला तर तुमची ही माहिती तुम्हाला निश्चित मिळू शकते असं मला वाटतं. खरं. आता ह्या पत्रकारितेमध्ये एक महत्वाचा भाग असतो शोध पत्रकारिता. तर शोध पत्रकारिता कितपत आपले जे काही मूल्य आहेत ती जपणारी असते का त्याच्यावर कुठला दबाव आलेला असतो किंवा त्यांना कुठल्या गोष्टी उघडकीला आणायच्या असतात? काय म्हणायचं? शोध पत्रकारितेचा माझा व्यक्तिगत अनुभव मी असं सांगू इच्छितो की मी
मुळातच शोध पत्रकार म्हणून जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की याच्यामध्ये धोके खूप असतात आणि तुम्ही खूप मोठ्या बलशाली यंत्रणेच्या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करत असतात. मी याच्यामधून गुजरातमधून अटक वॉरंट विकत आणले होते आणि ते करत असताना मला जे कष्ट पडले ते सगळे बघितल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये अधिक संशोधन किंवा याच्यात प्रत्यक्ष प्रशिक्षणाची गरज आहे. आज इंग्रजी बरेच वर्तमानपत्र आहेत, तिथे शोध पत्रकारांना प्रशिक्षित करण्यासाठी एक विशिष्ट विभाग असतो, परंतु मराठी वर्तमानपत्रात अजून तशा पद्धतीने कोणी सुरुवात केलेली नाही. तर तसं जर झालं तर अनेक समस्या, अनेक विषय लोकांपर्यंत जातील. तर हे सगळं करत असताना तुम्ही म्हणालात की दबाव आणि इतर गोष्टी आहेत, तर या तर अप्रत्यक्षरित्या असतातच, परंतु तुम्ही ते किती मानता, किती प्रमाणात त्या दबावासमोर तुम्ही झुकता यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून. आता पद्मजा बिवलकरांनी एक त्याला प्रश्न विचारला होता की पत्रकारांची सुरक्षितता, त्यांच्यावर जे हल्ले होत असतात तर ह्याला जोडूनच आहे त्याच्याबद्दल. तरुण तेजपाल जे तहलका.com चे संपादक आहेत त्यांनी एक खूप चांगलं वाक्य वापरलं होतं की वी जर्नलिस्ट आर टूथलेस अँड नेललेस टायगर्स. आम्हाला फक्त डरकाळी फोडता येतं, परंतु प्रत्यक्ष जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा आमच्याकडे आयुध नसतात, जी इतर व्यवस्थेच्या प्रमुखांकडे आयुध असतात ती आमच्याकडे नसतात. परंतु हे जरी असलं तरी पण वर्तमानपत्रांचं जे सामर्थ्य आहे हे आज नाहीये, अनेक शतकांपासून आहे. तुम्ही जर पाहिलं एका तवारीखकाराने लिहून ठेवलेलं आहे की न खिचो कमान को न तलवार निकालो, जब तूप मुकब्बिल हो तो अखबार निकालो. तर ही इतक्या वर्षापासूनची तर आतापर्यंतची वर्तमानपत्राची जी भूमिका आहे, जरी बातमीदारांवर हल्ले होत आहेत, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय, तरी पण पत्रकार हे दररोज रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, नित्य नवा दिस जागृतीचा, तर या भावनेने त्याच्याकडे बघत. लेखणी तलवारच असते त्यांची, पण आता जसं आपण म्हटलं की सैनिक जसं युद्धाला जात असतात त्यांना काही ना काहीतरी संरक्षण असतं, पत्रकारांना हवं असं तुम्हाला वाटतं? नाही, संरक्षण असलंच पाहिजे, परंतु त्याच्या जोडीला आम्ही स्वतः, आता मी 20 वर्ष गेली वर्तमानपत्रात काम करतो, मी बऱ्याचदा अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं आहे, परंतु अशी कधीच वेळ आली नाही की ज्यासाठी मला स्वतःला दुसऱ्या कोणाचं संरक्षण घ्यायची गरज वाटली. कारण मी स्वतः ते विषय लिहिताना त्याच्या दुष्परिणामांची किंवा परिणामांची पर्वा केलेली होती किंवा त्याची मला माहिती होती, त्यामुळे मी आधीच सावध असल्यामुळे त्या सगळ्याचा माझ्यावर काही परिणाम होऊ शकला नाही. तर त्यामुळे सगळ्यांनी जर तसे सजगता दाखवली तर हे रोखता येऊ शकतं. खरं जसं आपण म्हटलं की आता माध्यमांमध्ये काम करण्याला एक प्रकारचं असं वलय निर्माण झालेलं आहे की जसं ग्लॅमर म्हणतात, तर त्यामुळे खूप तरुण पिढी याच्याकडे आकर्षित व्हायला लागली. पण त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी पण बऱ्याचदा दाखवून दिल्या जातात की वृत्तपत्रांमधली जी भाषा आहे त्या भाषेबद्दल, तसंच त्यांचं जे बोलणं आहे की एखाद्या मोठ्या व्यक्तीचा समजा इंटरव्ह्यू घ्यायला जायचं असेल तर त्यावेळेला त्याच्याबद्दलचा अभ्यास करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काय तुम्ही सांगाल? बघा, आपल्याकडे वर्तमानपत्राला किंवा या पत्रकारितेच्या एकंदरच व्यवसायाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक वेगळी सामाजिक परंपरा आहे. या सामाजिक परंपरेमुळे गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा जे सगळे मोठे पत्रकार होते यांना एका कुठल्या तरी विचारसरणीची एक त्यांची बांधिलकी होती. परंतु गेल्या विशेषतः 1991 नंतर जागतिकीकरणाच्या लाटेने जे समाजात बदल झालेले आहेत, या लाटेनंतर जी पत्रकारितेतलं जे पॅशन होतं ते पॅशन संपून एक फॅशन निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेतलं ग्लॅमर, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियातलं ग्लॅमर हे नव्या पत्रकारांना सतत खुणावत असतं आणि त्याच्यात तसं पण काही गैर म्हणता येणार नाही. कुणालाही आपल्याला आपण रुपेरी पडद्यावर दिसावं असं कुणालाही वाटणार, त्यात साहजिक आहे. परंतु यासाठी भाषेपासून, शैलीपासून तर एकूणच स्वतःच्या ज्ञानाच्या वृद्धीसाठी जे प्रयत्न नव्या पिढीच्या पत्रकारांकडून करायला पाहिजेत ते केले जाताना दिसत नाही. पत्रकारांना कसं बुद्धिजीवी वर्गामधला एक समजला जातो, तर आता ह्या ज्या नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टी आहेत ह्या आत्मसात करून आपल्याला काम करायचं आहे उद्याच्या काळात, पण आपला पाया भक्कम ठेवायला पाहिजे. आपल्याला एकदम आपण थेट जाऊन टीव्ही समोर दिसलोय, थेट आपण माईक घेऊन बोलतोय असं तर नाहीये. तर त्यासाठी कशा कशा पद्धतीने आपल्याला स्वतः
स्वतःचा पाया मजबूत करायला पाहिजे. स्वतःचा पाया मजबूत म्हणजे खरं बघायचं तर आपल्याकडे वाचन संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत चाललेला आहे. मी स्वतःला या बाबतीत सुदैवी समजतो की जरी माझं पदवीपर्यंत शिक्षण छोट्या गावामध्ये झालं किंवा मराठी माध्यमातून झालं, परंतु माझ्यावर माझ्या आई वडिलांकडून वाचनाचे जे संस्कार झाले होते त्या वाचनाच्या संस्कारांमुळे मी मुंबईच्या स्पर्धेत टिकू शकलो किंवा कमी वेळामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता आला. आणि हेच जे वाचनाचे संस्कार आहेत, हे वाचनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये कमी कमी होत जाताना दिसत आहेत. तर त्यामुळे त्यांचा मूळ पायच मजबूत नसतो, त्यामुळे त्यावर उभारलेली जी इमारत असते ती सुद्धा तेवढी तकलादू असलेली दिसते. त्यामुळे आत्ताचे जे नवीन पत्रकार होऊ इच्छिणारे लोक आहेत यांनी जर उत्तम पद्धतीने शब्दसाधना केली, वाचन केलं, तर खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून चांगली पत्रकारिता होऊ शकते. मी जसं असं म्हटलं आता की अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं ही जी प्रवृत्ती आहे ती कमी केली पाहिजे. आज आता आपण जसं म्हणतो की पत्रकारिता आजच्या संदर्भात, आपल्याला आता उद्याच्या संदर्भात उद्या काय परिवर्तन आहे त्याचा सुद्धा वेध आजच बसून आपल्याला घ्यायला पाहिजे. तर त्याबद्दल काय सांगू? उद्याची जी पत्रकारिता आहे ही प्रचंड याच्यात बदल झालेला असेल. मी साधं सांगतो की आज भारत हा एकमेव असा देश आहे की जिथे मोठ्या प्रमाणात दैनिक वाढताना दिसत आहेत किंवा दैनिक वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढते, परंतु जगातल्या सर्व प्रगत देशांमध्ये वर्तमानपत्र वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली आहे. याचं कारण एकच आहे की डिजिटलायझेशन ऑफ कंटेंट म्हणजे डिजिटल क्रांतीमुळे जास्तीत जास्त लोक मोबाईलवर वर्तमानपत्र वाचायला लागलेले आहेत, इंटरनेटवर वर्तमानपत्र वाचायला लागलेले आहेत. आणि या आज युरोपमधल्या 54% तरुणांना आपल्या मोबाईलवर वर्तमानपत्र वाचायची सवय लागलेली आहे. तर हे जे वारं आहे हे आज आपल्याकडे सुद्धा आलेलं आहे. आज भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या फक्त 11% लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचलेलं आहे, परंतु आपल्या देशात 100 कोटी लोकांकडे मोबाईल आहे आणि या 100 कोटी लोकांपैकी 50% लोक इंटरनेटचा वापर करतात. ते कधीही इंटरनेट एडिशन्सकडे एडिशनकडे वळू शकतील हा सगळ्यात मोठा धोका वर्तमानपत्रांच्या समोर आहे. त्यामुळे ही जी डिजिटल क्रांती आहे आणि ही अपरिहार्य आहे, ती होणारी आहे. त्यासाठी आम्ही सर्व वृत्तपत्रांनी सज्ज राहिलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गरज आजची असं मला वाटतं. येणारी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना घाबरून न जाता आपण त्याला जोडून घेतलं पाहिजे. आपली जी मूल्य आहेत ती जपून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला लोकशाहीने हे जे काही आपल्या हातामध्ये आपल्याला बळ दिलेलं आहे ते नक्कीच आपल्याला पुढे जायला उपयोगी पडणार आहे. हे नक्कीच आज इथे एवढे चांगले विचार मांडलेत त्याबद्दल हॅलो सखी परिवारातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.